बाजारात मिळणाऱ्या ORSच्या नावाखाली तुम्ही तुमचं आरोग्य धोक्यात आणताय. होय, हे खरंय. आजवर अनेकदा तुम्ही आजारी असताना किंवा साधा थकवा जरी आला तरी आपण लगेच बाजारातून एक ORSचं पॅकेट विकत आणतो आणि म्हणतो हे प्यायलं की बरं वाटेल. पण कधी विचार केलात का आपण जे ORS पितो ते खरंच आपल्याला बरं करतंय का, की याच्या उलट ते आपल्यालाच आजारी पाडते? हो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच ORS पॅकेट्समध्ये साखरेचं प्रमाण इतकं जास्त असतं की त्यांनी WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांची पातळी कधीच ओलांडली आहे. सध्या काही ORS तयार करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या ORSच्या पॅकेट्समध्ये WHOच्या नियमांच्या जवळपास 10 पट जास्त साखर वापरली आहे. म्हणजेच या सगळ्या कंपन्यांनी साखरेच्या नावाखाली आपल्या आरोग्याचा सरळ बाजार मांडलाय. आणि हद्द तर इथे होते की घातक ORS मुळे न जाणे कित्येकांना त्यांचा जीव गमावा लागलाय. शेवटी हे सगळं पाहता डॉक्टर शिवरंजनी यांनी तब्बल 8 वर्ष या बनावट ORS विरोधात लढा दिला आणि अखेर त्यांना न्याय मिळाला. नेमकं काय घडतंय? बाजारात सुरू असलेली ही ORSची चर्चा आहे तरी काय? डॉक्टर शिवरंजनी यांची यात काय भूमिका राहिलीय? सगळं काही सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. आजवर एनर्जी ड्रिंक म्हणून आपण ORS सर्रास लहान मुलांना किंवा मोठ्यांना देत असतो. असंच काही वर्षांपूर्वी सुद्धा घडत होतं, जे डॉक्टर शिवरंजनी संतोष यांच्या लक्षात आलं. पण यात फरक असा होता की या ORS मुळे मुलं बरी होण्याऐवजी आजारी पडण्याचं प्रमाण जास्त होतं. ही गोष्ट शिवरंजनी यांना खटकली. आता तुम्ही म्हणाल, या शिवरंजनी नेमक्या आहेत तरी कोण? तर शिवरंजनी या हैदराबाद इथल्या बालरोग तज्ञ आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट्सवरून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तब्बल 8 वर्ष साखरेपासून बनवलेल्या बनावट ORS पेयांविरोधात लढा दिला. बाजारात विकल्या जाणाऱ्या या तथाकथित ORS पेयांमध्ये WHOने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा 10 पट जास्त साखर आणि खूपच कमी मीठ असायचं. त्यामुळे अतिसार म्हणजे चुला बसलेल्या मुलांना बरं होण्याऐवजी अजून डिहायड्रेशनचा त्रास होत होता. ज्यामुळे शिवरंजनी यांनी या फसवणुकीविरोधात पुरावे गोळा केले, तक्रारी केल्या. शेवटी 14 ऑक्टोबर 2025 ला FSSAI ने ऐतिहासिक निर्णय घेत जोपर्यंत कोणताही फूड ब्रँड WHOने घालून दिलेले सगळे नियम पाळत नाही, तोपर्यंत कोणत्याही फूड ब्रँडला त्यांच्या उत्पादनावर ORS किंवा ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स हा शब्द वापरायला बंदी घातली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने स्पष्ट केल्यानुसार कोणत्याही फळांपासून बनलेल्या गॅस नसलेल्या, ज्याला आपण नॉन कार्बोनेटेड असं म्हणतो, किंवा तयार पेयाच्या पेयांवर, थोडक्यात रेडी टू ड्रिंक्सवर ORS असा शब्द वापरणं कायदेशीर गुन्हा आहे. जर कोणी अशा पेयांवर ORS लिहिलं तर ते फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006चं उल्लंघन आहे. कारण अशी पेय औषधांच्या नावाखाली केवळ गोड साखरेचं पाणी आहे, पण लोक त्याला औषध म्हणून खरेदी करतात आणि गोंधळात पडतात. ही पेय बऱ्याचदा आकर्षक पॅकेजमध्ये सेलिब्रिटींच्या जाहिरातींसह विकली जातात, ज्याला लोक बळी पडतात आणि जीवावर ओढून घेतात. आता प्रश्न असा पडतो की खरं ORS ओळखायचं कसं? तर WHOच्या नियमांनुसार खरं ORS म्हणजे 1 लिटर पाण्यात 2.6 ग्रॅम सोडियम क्लोराईड, ज्याला आपण मीठ असं म्हणतो, त्यानंतर त्यात 1.5 ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड, 2.9 ग्रॅम सोडियम सायट्रेट आणि फक्त 13.5 ग्रॅम ग्लुकोज, म्हणजे प्रति 100 मिली ORS मध्ये फक्त 1.35 ग्रॅमच साखर असावी. आणि असं प्रमाण असलेलं ORS हेच योग्य आणि खरं ORS आहे, जे आपल्या शरीरासाठी घातक नाही. पण सध्या मार्केटमध्ये मिळत असलेल्या बनावट ORS मध्ये ती साखर 8 ते 12 ग्रॅम प्रति 100 मिली असते, म्हणजेच 10 पट जास्त असते. अशा पेयांमुळे रुग्णांच्या शरीरात साखरेचं प्रमाण प्रचंड वाढतं आणि इलेक्ट्रोलाइट कमी होतं, जे लहान मुलांसाठी जीवघेणं ठरू शकतं. आता या सगळ्याच्या फंद्यात न पडता खरं ORS कुठे मिळणार? तर तुमच्याच घरी. हो, यासाठी 1 लिटर उकळलेलं पाणी घ्या, त्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घाला, व्यवस्थित ढवळा. बस, तुमचं सगळ्यात सुरक्षित आणि घरगुती ORS तयार आहे. यातही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे डॉक्टर शिवरंजनी सांगतात 4 ग्रॅमचं ORS पाऊच 200 मिली पाण्यात आणि 20 ग्रॅमचं पाऊच 1 लिटर पाण्यात मिसळावं. जर हे प्रमाण चुकलं तरी ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्यांनी सरकारला विनंती केली आहे की या विषयावर संपूर्ण भारतात प्रादेशिक भाषांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, जेणेकरून प्रत्येकाला खरं आणि बनावट ORS ओळखता येईल.
भारतामध्ये 5 वर्षांखालील मुलांच्या 100 मृत्यूपैकी 13 मृत्यू हे अतिसार म्हणजेच जुलाबामुळे होतात. WHO नियमांनुसार बनलेलं खरं ORS 20व्या शतकातील सर्वात मोठं आरोग्य संरक्षण शोध मानलं जातं. पण जेव्हा त्याच्या नावाखाली साखरेचं पाणी दिलं जातं तेव्हा मात्र त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. म्हणून मंडळी, पुढच्या वेळी ORS घ्यायला गेलात की लेबल नीट वाचा. WHO लिहिलं आहे का ते पहा आणि मगच ते खरेदी करा. बाकी या फेक ORS बद्दल तुम्हाला याआधी माहित होतं का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.